हाय फ्रेंड्स, आज आपण एक मस्तपैकी ग्रेव्ही बघणार आहोत. ती तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, रोटी किंवा कुठल्याही प्रकारचा राईस. तर ही आपली पनीर मॅरिनेट ग्रेव्ही आहे. याच्यासाठी मी इथे दही घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा तिखट, हळद आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा एखाद दुसरा कुठलाही एक्स्ट्रा मसाला ॲड करू शकता. इथे मी चाट मसाला आणि जिरे पावडर घालते. तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया. छान दह्यामध्ये फेटून घ्यायचं आहे आणि जसं आपण पनीर मॅरिनेटसाठी बनवतो अगदी सेम तशा पद्धतीने बनवायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही कोथिंबीर, कसुरी मेथी पण घालू शकता. आणि एकीकडे मी पॅनमध्ये पनीरचे तुकडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते. तर आता हे पनीरचे तुकडे आपले फ्राय करून झाले की याच पॅनमध्ये आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे. सुरुवातीला थोडंसं तेल घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा. घरामध्ये कुठली भाजी नसेल किंवा काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर रोटी, पोळी कशासोबतही तुम्ही हे पटकन बनवू शकता. तर हा कांदा आपण छान तेलामध्ये आता परतून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जे मॅरिनेट केलेलं साईडला ठेवून दिलं होतं सेट होण्यासाठी थोडंसं, हे सगळं दह्याचं मिश्रण आपल्याला ॲड करायचं आहे. हे सुद्धा 1 ते 1.5 मिनटं छान कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर येतो. हे सगळं तुम्हाला मीडियम फ्लेमवरती करायचं आहे, एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही आहे, लो टू मीडियमवरती करायचं आहे, नाहीतर मग दही असल्यामुळे ते फाटू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं खिसलेलं चीज आणि कोथिंबीर आणि खूप उकळवायचं नाही आहे, लगेच बंद करायचं. सो ही आपली ग्रेव्ही इथे तयार आहे आणि त्याच्यामध्ये मी असे हे पनीर ठेवलेले आहेत. त्याच्यासोबत मी अजून काय काय बनवले हे तुम्ही इथे बघू शकता.